जे महाराष्ट्र मित्रांनो, तर आता आपण जाणार आहे आपल्या मित्रांकडे एक ओआरएसची पुढे ती घेऊन, आणि आपण आता आपली गोष्ट तयार करणार आहे त्यावरनं. आणि आपला एक केस कमी असलेला एक मित्र आहे, त्यावर आपण गोष्ट करणार आहे. तर तुम्ही आपला व्लॉग कंटिन्यू करा. भावांनो ऐकून घ्या, ही आपण एक ओआरएस पुढे आणलेली आहे. ही आपण खास अंटार्क्टिकेवरनं मागवलेली आहे भारतामध्ये. त्याच्यासाठी आपण 200 पाऊंड खर्च केलेले आहेत इन अमेरिकन डॉलर्स. अरे हसताय का भावांनो? तुम्हाला जर बसायचं नसेल तुम्ही गेट उघडा आहे, तुम्ही जाऊ शकता. आम्ही प्रेझेंटी लावू इथं तुमची, काय अडचण नाही. बर बर. हा ऐ तुझं काय दावाड्या बस तिथं शांत. अंटार्क्टिकेवरून आपण खास ओआरएस या नावाची पुढे आपण मागवली. भारतात कुठं म्हणजे कुठे माहित आहे बा मला. आमचा कार्यक्रम फाउंडर आहे त्याची. फाउंडर आहे ते कोऑपरेटिव्ह ऑफ द बँक सोसायटी मग खामगाव. तू ऐक पहिले. ह्यांच्याकडनंच आपण लोन काढलेलं आहे. खास यांच्याकडनंच लोन ह्या बँकेनं दिलेलं आहे. तेव्हा आपण ही ओआरएस ची पुढी एक मागवू शकलेलं आहे भारतामध्ये. भारतामध्ये कुठंच ही मिळणार नाही तुम्हाला, कारण ही पुढी आपण आणलेली अंटार्क्टिका या देशातून आणलेली आहे. कुठून अंटार्क्टिका? आणि त्याची फॅक्टरी कुठे माहिती आहे का? डायरेक्ट अंटार्क्टिका जी समुद्र आहे का, अरबी समुद्र, जी समुद्रांचा जिथं मेळावा होतो त्याच्या खाली आपली फॅक्टरी बनवलेली आहे. आणि त्या फॅक्टरीमध्ये काय विषय माहिती आहे का? ती फॅक्टरी समुद्राखाली का आहे? कारण तिथं आपण 150 वर्षाखाली जी मेलेले शार्क आहेत, डेड शार्क, त्यापासून एक वनस्पती तयार होती. टारू 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 मुरमुर ऐकून घ्या. टारू 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 मुरुमुर ऐकून घ्या. हा तुम्ही असं स्वतःच तोंड माजू नका. तुम्ही प्रेझेंटी लावतो म्हणले, तुम्ही जाऊ शकता, काय अडचण नाही आम्हाला. आमच्या कंपनीकडे खूप फंड आहे. आपली कोऑपरेटिव्ह बँक खूप सध्या काय काय दिवाळखोरीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. जेव्हा 150 वर्षानंतर तो शार्क मरतो, त्याची हाडं गळतात, त्यानंतर टारो टारो मोरमोर हा वनस्पती बाहेर निघतो. आणि त्या वनस्पतीपासून ही ओआरएसची पुडी बनवली आहे. ह्याच्यामध्ये खूप प्रक्रिया करून मिळालेली आहे. आणि आपण ही $200 म्हणलेलं आहे. तसं आपली इंडियामध्ये किती प्राइस होती? किती? 100 मिलियन. अहो काय तर म्हणा की पुढे मी काय $200 100 मिळेल. कुठला कुठला? आम्ही ही सध्या कुठलं सांगितलं? ही 150 वर्षानंतर ही एवढे पैसे मिळणार आहे त्याला. ही पुढे आता भारतात म्हणजे इंडिया एवढा लॉस मध्ये जाणार आहे. $200 म्हणजे इकडे किती मिळेल मला? 150 वर्षानंतर ही परिस्थिती असणार आहे. तुम्हाला कळतं काय? मग आम्ही खास ही सध्या ChatGPT आहे, ही नाही आपल्याकडे नवीन सिस्टम आपण राबवलेली आहे. ते आपलं कुठं आहे माहिती का? डायरेक्ट जमिनीखाली. ChatGPT हा डायरेक्ट जमिनीखाली. ChatGPT ह्याला आपण वापरतच नाही. आपण जमिनीखाली एक सिस्टम आहे आपलं. मारू मारू सुरू सुरू हसताय काय? बरोबर आहे. आमच्याच बँकेतून कर्ज कर्ज घेतलंय. किती घेतलंय त्यांना सांगा जरा. 400 करोड 400 करोड US डॉलर. 150 वर्षानंतर त्याची प्राइस खूप वाढणार आहे. मग आपण एक नवीन सिस्टम चालू केलंय. अंडरग्राऊंड सिस्टीम आहे अंटार्क्टिकात. समुद्राखाली अरबी समुद्राचा फाउंडर पुढे जर तुम्हाला घ्यायची असेल तर मी खाली नंबर आणि पत्ता कॉन्टॅक्ट टाकून देतो. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला फोन करा. नंबर आणि पत्ता टाकून दिलेला आहे. पाहिजे असेल तर त्वरित डोअर स्टेप पुढे मिळून जाईल. पण काय असेल ती चार्जेस बिल त्याचे आपले डिलिव्हरी चार्जेस देऊन टाका आणि फटाफट घेऊन टाका आणि तंदुरुस्त व्हा. आणि हे जे खास बात आहे, तुम्ही जर टकरा झाला असेल तर तुम्हाला एका दिवसामध्ये अशी 100 केस येणार डोक्यावर. विचार करा. फाउंडरला आपल्या इथं केस नव्हती, आपण त्याला एका रात्रीत केस आणले. किती सांगा त्याला? 500 करोड केस डायरेक्ट डोक्यावर. सोपं काम आहे. माहिती का तुम्हाला? आणि त्यांची मशिनरी कुठं झाली माहिती आहे? सेटअप डायरेक्ट जमिनीखाली आपण लोकांना दिसून नये की बाबा कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये यांचं काय परिवर्तन झाले ती न दिसण्यासाठी आपण ही काम केलेलं आहे. आणि त्यांना विचारा त्यांचा अनुभव कसा आहे, काय त्यांचं लिपुटी आहे काय, त्यांना तुम्ही त्यांचा पूर्ण जाणून घ्या प्रतिसाद. हा अंटार्क्टिकाच आहे हो. 200 निरम आपण घालून आणलेला आहे इथं. बोला तुमचं काय मत आहे? बोला लवकर पटापट. माझं ह्याच्यावर काही मत नाही. हा त्यांना खूप भारी वाटतंय तर इकडे कॅमेरा फिरवा आपला. तुम्हाला कसं वाटतंय? इकडे कॅमेरा. तुम्हाला सांगतो आता आपण ही ओआरएसची पुढे आणली कशासाठी? त्यांचा दर्द तुटले, आपलं दिल तुटलेलं आहे. त्यांच्या दिलाचे अशी 1000 कौन है ये लोग, कहां से आते हैं? असे
ठणकाय लागली ठण 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 ठण. त्यामुळे आपण ही ओआरएसची पुडी त्यांना देत आहे ती पण फ्री मध्ये बरं का. आपल्या फाउंडरच्या सांगितल्यामुळे आपला फाउंडरचा खास मित्र असल्यामुळे आपण त्यांच्यासाठी अंटार्क्टिकावरून पुडी मागवलेली आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी पहिल्यांदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाय की तेवढे पैसे घालून त्यांनी आजच्या काळामध्ये कोण असं कोणासाठी करतं असं मेलेलं असं तरी मला कळत नाही. टाळ्या, टाळ्या. आणि आपण ही त्यांच्या हस्तेच आपण यांना ही ओआरएसची पुडी देणार आहे. तरी आपला हा कॅमेरामॅन व्यवस्थित हा की दादा आपलं फाउंडर तेवढं देऊन टाका. तुम्ही या. एक मिनिट. हा काढलं झालं. आणि असं काय करू नका केस येतील तुम्हाला टेन्शन घेऊ नका. आपण अजून 100 पुडी काढू तुमच्यासाठी. आपले कोऑपरेटिव्ह बँक ऑफ खामगाव लय पैसेवाली आणि आजचा हा आपला पार्टी इथं संपला असं जाहीर करतो. मला 2 शब्द बोलले तुम्ही. नाही 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 आपलं आता सध्या तर पैशाचं बजेट संपलेलं आहे. बँक सुपली. फाउंडर तुम्ही म्हणत असलं तर चालू करू नाही तर बंद करू. काय म्हणतो शब्द घेऊ दे. बरं घ्या 2 शब्द आपल्याला काहीच अडचण नाही. हा यांनी जे मला ही मोफत ओआरएसची पुडी दिली त्याबद्दल मी यांचा खूप खूप ऋणी आहे आणि यांचे आभार कसे व्यक्त करावे हे काय मला शक्य नाही दोन शब्द आहे. संपले. बाय बाय, धन्यवाद. Thank you for watching.